राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक। मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा। शिवनेरी ते पुणे दरम्यान आज शेतकरी आक्रोश मोर्चा। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार। पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच नवाब मलिक अजित पवारांच्या भेटीला। मतदारसंघातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सगळे सर्वे बरोबर नसतात, राज्यात महायुती लोकसभेच्या 45 जागा जिंकेल। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचं वक्तव्य। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। माजी आमदार सुनील केदार यांच्या जामिनावर आज कोर्ट देणार निकाल। केदार यांना जामीन मिळणार का याकडे लक्ष। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम यांची हायकोर्टात धाव। जामीन नाकारण्याच्या विशेष पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला कदम यांचं आव्हान। धाराशिवमध्ये अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच। मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यानं संप सुरू ठेवण्याचा निर्धार। चॉईस गावात अवैधपणे सुरू असलेल्या कॅफेत तोडफोड। आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून कॅफे जमीनदोस्त करण्याच्या सूचना। गाडी पार्क करताना मद्यधुंद चालकाची इतर वाहनांना धडक। ठाण्यातल्या लुईसवाडीतला प्रकार। माथेरानमध्ये 9 महिन्यानंतर पुन्हा ई-रिक्षा सुरू। पर्यटक, रहिवासी आणि विद्यार्थ्यांना दिलासा। नववर्षानिमित्त मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल सोडण्यात येणार। मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याच्या शक्यतेनं निर्णय। शेगावातील संत गजानन महाराजांचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर सुरू राहणार। दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त येत असल्यानं निर्णय। राजधानी दिल्लीत इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाल्यानं खळबळ। सुदैवानं जीवितहानी नाही। पोलिसांकडून चौकशी सुरू। दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताची अडखळती सुरुवात। पहिल्या दिवसाअखेर भारताच्या 8 बाद 208 धावा। केएल राहुलची शतकी खेळी।